शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सदानंद तानाजी चव्हाण. आज शेतकरी मित्रांनो आपण डाळिंब पिकासाठी घरगुती 5 प्रकारचे प्रोडक्ट तयार केलेले आहेत आणि अजून 2 प्रकारचे प्रोडक्ट आपण करणार आहे तयार. तर पहिलं प्रोडक्ट जे आहे आपलं हे आहे अग्निअस्त्र. घरगुती आपण तयार केलेलं आहे. तर यासाठी आपण देशी लसूण 1 किलो, हिरवी मिरची 1 किलो आणि तंबाखूची पावडर 1 किलो असं आपण प्रमाण घेतलेलं आहे आणि 5 लिटर पाण्यात हे मिक्स करून 2 दिवस ठेवून हे गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित चांगलं. याचा वापर आपण डाळिंब पिकासाठी थ्रिप्स, मावा, आळी, तुडतुडे यासाठी करणार आहे. एकदम जहाल औषध होते तयार. आपण ते गाळून घेताना सुद्धा आपल्याला ते सहन होत नाही वास, एवढा वास याचा उघडत राहते आणि प्लांट ग्रोथ प्रमोटचं बी काम हे चांगल्या प्रकारे करते. लसूण त्यात असल्यामुळं एकदम काळोखी झाडांना येणार आहे, एक नंबर काम करणार. दुसरं प्रोडक्ट जे आहे आपलं ते आपण ताकंडी तयार केलेलं आहे. ह्याला बनवून आपलं एक 15 दिवस झालेले आहेत. एक नंबर तयार झालेला आहे. हे बघा, एक नंबर फेसाळून वास ही ह्याचा सुद्धा एकदम उग्र वास येतो याला. तर हे आपण 10 लिटर तयार केलेलं आहे. तर त्यासाठी आपण 10 लिटर ताक आणि देशी अंडी ह्यासाठी आपण एक 100 अंडी देशी घेतलेले आहेत त्याला. हे मिश्रण असं आपलं एक नंबर तयार झालेलं आहे. तर ह्याचा सुद्धा वापर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिक करणार आहे काम चांगलं. तर ह्याचा वापर आपण 200 ते 250 मिली प्रति पंप 20 लिटरचा यासाठी असा वापर याचा प्रमाण आहे. आणि 200 लिटरसाठी 2 ते 2.5 लिटर स्प्रेमधून, ड्रिपमधून जर सोडायचं असेल 4 ते 5 लिटर ड्रिप ॲप्लिकेशन करायचं. एक नंबर रिझल्ट आहे. कळी काढण्यासाठी असेल, साईज होण्यासाठी किंवा बुरशीनाशक, तिन्हीला बी एक नंबर रिझल्ट आणि कमी खर्चात एक नंबर भारी औषध तयार होते. तिसरं प्रोडक्ट जे आहे ते मायक्रोन्यूट्रन स्लरी आहे. ही काय प्रत्येक शेतकरी, बरेच शेतकऱ्यांचा ही तयार करतात डाळिंब शेतकरी. ही जी स्लरी आहे ही स्लरी आहे आवेना न्यूट्रिमिक्स स्लरी. ही एक 200 लिटर आपण बनवलेली आहे. एक नंबर आता सोडण्यात तयार आहे. 15 दिवस झालं तयारी करून ठेवलेली आहे डाळिंबाला. आज आपलं काल 1 फेब्रुवारीला पाणी आपण दिलेलं आहे आणि एक 10 दिवसानं आपण ह्याचं प्रति एकरी 10 लिटर पहिलं ॲप्लिकेशन करणार आहे. तर ह्यातून 7 ते 8 प्रकारचे न्यूट्रिशन बी भेटते झाडाला. त्यामुळे सेपरेट मायक्रोन्यूट्रियन द्यायची मला तर गरज अजून वाचली नाही. हेच आपण 10 दिवसाला 10 लिटर अशा प्रमाणात डाळिंबाला वापरायचा करतो आपण. चौथं जे प्रोडक्ट आहे आपलं हे, तर हे आपण विज्ञान संत अंकुश पाटील सर यांनी जे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, तर त्या फॉर्म्युल्यातून आपण हे तयार केलेलं प्रोडक्ट आहे. हे जे प्रोडक्ट आहे हे अमिनो ॲसिड आहे. तर हे आपण 100 लिटर तयार केलं होतं. त्याचा वापर बी आपण करून बघितलेला आहे. आता साधारणतः हे 60 ते 70 लिटर शिल्लक आहे. तर खूप छान याचा रिझल्ट आहे. क्वालिटी बी चांगली तयार होती. आपलं प्रोडक्ट दुकानातल्यासारखी क्वालिटी तयार झाली. तर यासाठी आपण एक 10 किलो सोयाबीन बॉल घेतले होते. मिक्सरमधनं चांगले बारीक करून घेऊन त्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड 5 किलो आणि हे सोयाबीन 10 किलो असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून फिल्टरचं पाण्यात 100 लिटर हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर असं एकदम एकजीव झालेलं आहे आणि एक नंबर झालेला आहे. 5वं जे प्रोडक्ट आहे आपलं हे आहे 05234. हे पण आपण विज्ञान संत अंकुश पाटील सरांच्याच फॉर्म्युल्याचा वापर करून तयार केलेला आहे. हे 05234 याचं तयार झालेलं आहे. कमी खर्चात हे प्रोडक्ट तयार होतात आणि एक नंबर रिझल्ट पण लागलेला आहे चांगला आपल्याला. तर अजून आता हे 5 प्रोडक्ट झालेत. अजून आपल्याला अंकुश सरांचं लाईम सल्फर जे आहे स्प्रेसाठी आपण एक तयार करणार आहे.
लाईम सल्फरसाठी आपण गंधक आणि चुना हे आणून ठेवलेला आहे. आता तयार करून घ्यायचे. आता 1-2 दिवसात तयार करणारच आहे आपण. आणि दुसरं जे आहे ते ह्युमिक ॲसिड, ते पण आपण घरी बनवणार आहे. त्यासाठी आपण लिग्नाईट पावडर एक लागते त्याला, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड योग्य प्रमाणात मिश्रण करून आपण ते 2 प्रोडक्ट अजून तयार करून घेणार. आणि आपले आता घरचे एवढे 6 ते 7 प्रोडक्ट तयार झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावरच आपण भर देणार आहे. कमी खर्चात उत्पन्न काढायचं यावेळेस आपलं नियोजन आहे चांगलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आणि आपण जर बनवत असाल तरी कमेंट करून सांगा रिझल्ट कसा लागतोय, किती बनवलंय, काय कुठल्या पिकाला वापरताय. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.